आज दिनांक 25 मे 2026 मागे 8 ते 10 दिवसाआधी आम्ही हळदीला बेड पाडून घेतले होते. काही कामानिमित्त व्हिडिओ घेता जमला नव्हता, तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. बहुतांश शेतकऱ्यांची हळदीला बेड पाडणे झाले आहेत. ज्यांचे बेड पाडणे झाले त्यांनी पण पाहावा आणि ज्यांनी पाडले नाहीत किंवा ज्यांना आता पाडायचे आहेत त्यांनी तर अवश्य पाहावा. आम्ही यावर्षी 5 फुटावर ही बेड पडले आहेत. दरवर्षी 5 फुटावर हळद लावत असतो. या प्रकारे हळदीचे बेड पडले आहेत. आधी 3 फाळी केली होती, त्यानंतर रोटावेटरच्या साहाय्याने माती बारीक करून घेतली व 5 फुटावर हे बेड पाडून घेतले आहेत. आता थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. या बेडची उंची ही 1.5 फूट आहे आणि वरचा टॉपचा जो भाग आहे तो कमीत कमी 30 इंचचा आहे. 30 इंच म्हणजे 2.5 फूट. थोडीशी आता टेपच्या साहाय्याने दाखवून देतो. आपण पाहू शकतो एक कोपर तर दुसरा कोपर हा जवळजवळ अंतर 30 इंचाचा आहे. 30 इंच म्हणजे 2.5 फूट. आता 2.5 फूट आहे. आता याच्यावर वखर आडवा करून पठार करून घ्यायचं. पठार केल्यानंतर अजून 4 ते 6 इंचाची सरासरी आपल्याला रुंदी वाढून मिळते. जास्तीत जास्त रुंदी ठेवण्याचा फायदा असा होतो, त्यामुळे हळदीची शेंग वाढण्यास मदत होते. उंची 1.5 फूट आहे, 15 इंचाच्या जवळपास. जास्त उंच बेड घेण्याचं काहीच कारण नाही, कारण जेवढा उंच बेड घेऊ तितका आपल्याला वरचा जो टॉपचा भाग असतो तो खूप कमी मिळतो उंचीचा. हळदीची साईज लांबी रुंदी वाढवायची असेल तर आपल्याला वरचा टॉपचा भाग खूप महत्त्वाचा असतो. तो जेवढा मोठा असेल तितकं आपल्याला हळदीच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून येते. हळद आपली वजनदार दिसून येते. यावर्षी आम्हाला एकरी 190 क्विंटलच्या वरी उतार आला. आता बहुतांश शेतकऱ्यांना वाटते की 5 फूट म्हणजे किती, तर आपण एक कोपरा ते दुसरा कोपर जर धरला किंवा नालीचे अंतर या नालीचे त्या नालीचे अंतर टेपच्या साहाय्याने 5 फूट घ्यायचं असते. या प्रकारे अंतर घ्यायचं. सुरुवातीलाच बेड मारताना ट्रॅक्टरची जे फाळ असते ते मी टेपच्या साहाय्याने मोजून घेतली होती. आमच्या शेतामध्ये कोणताही बेड कुठं पण मोजला तरी टॉपचा भाग 30 इंचाचा आणि उंची ही 15 ते 16 इंचच्या दरम्यानच आपल्याला दिसून येईल. आता थोडं पुढे येऊन इथला मोजून दाखवतो. बिलकुल फिक्सच माप पडते आपल्याला आणि पठार केल्यानंतर अजून 4 ते 6 इंच पडते, कारण यामध्ये आता 15 इंचावर काकरं पाडायची. काकरं कोणी 12 इंचावर पाडतात, कोणी 1.5 फुटावर पाडतात. काकरं पाडल्यानंतर या बाजूने 30 इंचाचा जर का आपल्याला बेडचा टॉप असेल तर 7.5 इंच डाव्या बाजूला आणि 7.5 इंच उजव्या बाजूला इतकं अंतर आपल्याला हळदीची वाढ होण्यासाठी मिळते. जेवढं अंतर हळदीची असेल शेंग वाढण्यासाठी त्याचा मदत होते आपल्याला. त्यामुळे टॉपचा भाग हळदीला बेड पडताना जितका मोठा घेता जमेल तितका घ्या. धन्यवाद.